विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एफ-बी या विषयातील दुसरे प्रकरण इलेक्ट्रिक हीट कन्व्हेक्टर याचा अभ्यास करणार आहोत. हीट कन्व्हेक्टर हे उष्ण हवेचा झोत निर्माण करणारे उपकरण आहे. हिवाळ्यात उबदार वातावरण तयार करून थंडीपासून संरक्षण मिळवण्यासाठी याचा वापर केला जातो. फॅनसह असलेली मोटर व हीटर यांचे एकत्रीकरण म्हणजे हीट कन्व्हेक्टर होय. उन्हाळ्यामध्ये याचा हीटर स्विच बंद ठेवून फक्त मोटरचा स्विच म्हणजेच कूल स्विच चालू करून हीट कन्व्हेक्टरचा उपयोग फॅन म्हणून देखील करता येतो. असे हे हीट कन्व्हेक्टर 1000 वॅटपासून 3000 वॅट क्षमतेमध्ये बाजारामध्ये उपलब्ध आहेत. हीट कन्व्हेक्टरला ब्लोअर टाईप रूम हीटर असेही म्हणतात. गेल्या वर्षी आपण इयत्ता 11 मध्ये इलेक्ट्रिकल रूम हीटर हे पाहिलं आहोत. त्याप्रमाणे त्याची रचना असते. फक्त याच्यामध्ये हवेचा झोत मारण्यासाठी याच्यामध्ये एक ब्लोअर फॅन असतो, म्हणून याला ब्लोअर टाईप रूम हीटर असेही म्हणतात. याचं कार्यतत्व कसं चालतं पाहू. हीट कन्व्हेक्टर हे विद्युत प्रवाहाच्या उष्णताजन्य परिणामावर कार्य करते. विजेचे जे प्रवाहाचे जे परिणाम आहेत त्यामधील उष्णताजन्य परिणामावर कार्य करते. जेव्हा विद्युत प्रवाह हा हीटिंग एलिमेंटमधून वाहतो तेव्हा विद्युत ऊर्जेचे रूपांतर उष्णता ऊर्जेत होते. हवेचे तापमान हे ती हवा कोणत्या भागावरून किंवा कोणत्या माध्यमावरून वाहते त्या माध्यमाच्या तापमानावर अवलंबून असते. त्यानुसार उष्ण वाहकावरून म्हणजे हीटिंग एलिमेंटवरून हवेचा झोत पाठवल्यास औष्णिक ऊर्जेचे अभिसरण पद्धतीने वहन होऊन गरम हवा बाहेर पडते. या तत्वावर हीट कन्व्हेक्टरचे कार्य चालते. अशा या हीट कन्व्हेक्टरमध्ये एकूण 9 मुख्य घटक आहेत. 9 प्रमुख भाग आहेत. त्यातील पहिला भाग आहे मेटल बॉडी. हीट कन्व्हेक्टरची बॉडी ही गंज प्रतिबंधक शीट मेटल स्टीलपासून बनवलेली असते. बॉडीला आकर्षक रंगामध्ये पावडर कोटिंग केलेले असते. असे हे पावडर कोटिंग केल्यामुळे हीट कन्व्हर्टरमध्ये लिकेज करंट जरी उतरला तरी आपणास शॉक बसत नाही. आतील सर्व भागाचे संरक्षण करणे हे बॉडीचे मुख्य कार्य असते. मेटल बॉडीच्या आतमध्ये शेडेड पोल मोटर असते व त्यावरती दंडगोलाकार फॅन असेंबली बसवलेली असते. वरील बाजूस टॉप कव्हर असून त्यास हवा खेळती राहण्यासाठी छिद्रे असतात, ज्याच्यामुळे बाहेरील हवा
आतमध्ये जाते. यातील दुसरा प्रमुख भाग आहे हीटिंग एलिमेंट. यामध्ये हीटिंग एलिमेंट ही 1000 वॅट पासून 3000 वॅट क्षमतेचे असते. हे हीटिंग एलिमेंट कॉइल प्रकारचे असते आणि ते नायक्रोम या धातूपासून बनवलेले असते. हीट कन्व्हर्टरमध्ये एक किंवा दोन हीटिंग एलिमेंटची जोडणी केलेली असते. गेल्या वर्षी आपण रूम हीटरमध्ये पाहिलं आहोत. त्याच्यामध्ये सुद्धा एक किंवा दोन हीटिंग एलिमेंट जोडलेले असतात. जाड ॲस्बेस्टॉस शीटला छिद्र पाडून त्यामधून हे हीटिंग एलिमेंट नेलेले असते. हीट कन्व्हर्टरच्या पुढील बाजूस फ्रंट पॅनेलच्या आतमध्ये याची रचना केलेली असते. हीटिंग एलिमेंटचा कोणत्याही धातूच्या भागाशी संपर्क होणार नाही. अशा पद्धतीने हीटिंग एलिमेंट बसवलेले असते. हीटिंग एलिमेंटची जोडणी थर्मोस्टॅटच्या सिरीजमध्ये केलेली असते. ही जोडणी विद्युतदृष्ट्या सुरक्षित व यांत्रिकदृष्ट्या मजबूत असते. यानंतर पुढचा भाग आहे तिसरा भाग, थर्मोस्टॅट. थर्मोस्टॅटचा उपयोग आपणास माहिती आहे उष्णतेवर नियंत्रण ठेवण्यासाठी केला जातो. यामध्ये सुद्धा इलेक्ट्रिकल हीट कन्व्हर्टरमध्ये सुद्धा त्याच कारणासाठी याचा वापर केला जातो. हा हीटिंग एलिमेंटच्या सिरीजमध्ये थर्मोस्टॅटची जोडणी केलेली असते. थर्मोस्टॅटमध्ये द्विधातू म्हणजेच ब्रास व आयर्न या धातूपासून बनलेली बायमेटल स्ट्रीप पट्टी असते. ठराविक तापमानाला थर्मोस्टॅटचे सेटिंग केलेले असते. ऑटोमॅटिक इस्त्रीप्रमाणेच सेटिंग केलेल्या तापमानापेक्षा तापमान वाढताच थर्मोस्टॅटची यंत्रणा ओपन होते आणि त्यामुळे थर्मोस्टॅटच्या सिरीजमधील हीटिंग एलिमेंटचा सर्किटमधून प्रवाह खंडित होतो. कालांतराने तापमान कमी झाल्यावर थर्मोस्टॅट पूर्ववत होऊन सर्किट सुरू होते. अशा प्रकारे तापमानावर नियंत्रण ठेवून हीट कन्व्हर्टरचे कार्य सुरळीत सुरू ठेवण्यासाठी सुरक्षिततेचे साधन म्हणून थर्मोस्टॅटचा वापर केला जातो. यानंतर पुढचा घटक आहे चौथा घटक, शेडेड पोल मोटर. हीट कन्व्हर्टरमध्ये ब्लोअरसाठी शेडेड पोल मोटर वापरलेली असते. ही टॉप कव्हरच्या आतमध्ये मोटर व्हर्टिकल बसवली असते. या मोटरच्या शाफ्टवर फॅन बसवलेला असतो. ज्यावेळी हीटिंग एलिमेंटला सप्लाय मिळतो त्यावेळी हीटिंग एलिमेंटमधून उष्णता बाहेर पडलेली असते आणि शेडेड पोल मोटर चालू असल्यामुळे त्या हीटिंग एलिमेंटवरून ह्या ब्लोअर फॅनमुळे हवा फेकली जाऊन ती हवा गरम आपणास हीट कन्व्हर्टरच्या पुढील भागातून आपणास गरम हवा मिळते. हीट कन्व्हर्टरमधील
5वा प्रमुख भाग आहे सेंट्रीफ्युगल ब्लोअर फॅन. त्याचं कार्य म्हणजे हीट कन्व्हर्टरमध्ये निर्माण होणारी उष्णता अभिसरण पद्धतीने बाहेर फेकण्यासाठी मोटरच्या शाफ्टवरती, कुठली मोटर याच्यामध्ये, शेडर मोटर, त्या मोटरच्या शाफ्टवरती ब्लोअर फॅन बसवलेला असतो. हा फॅन सेंट्रीफ्युगल प्रकारचा असतो. हा फॅन दंडगोलाकार असून पातळ पोलादी पत्र्यापासून बनवलेला असतो. याचे कार्य हीट कन्व्हर्टरमध्ये निर्माण होणारी उष्णता अभिसरण पद्धतीने बाहेर फेकण्यासाठी केला जातो. यानंतर रूम कूलरमधील 6वा प्रमुख भाग आहे इंटरलॉकिंग स्विच असेंबली. हीट कन्व्हर्टरची मोटर चालू करण्यासाठी पुढील भागामध्ये 3 इंटरलॉकिंग स्विच असतात. या स्विच यंत्रणेमधील कूल स्विचच्या साहाय्याने मोटर चालू बंद करता येते. प्रामुख्याने याच्यामध्ये 3 स्विच असतात. एक कूल, दुसरं वॉर्म आणि तिसरं हॉट, असे 3 स्विच असतात. या 3 स्विचच्या साहाय्याने आपणास याच्यामध्ये हीट कन्व्हर्टरमध्ये आपणास पाहिजे त्या पद्धतीने आपणास हवा घेता येते. यातील पहिला स्विच म्हणजे कूल स्विच. या कूल स्विचच्या साहाय्याने मोटर चालू व बंद करता येते. वॉर्म स्विचच्या साहाय्याने एक हीटिंग एलिमेंट ऑन होते व हॉट स्विचच्या साहाय्याने दोन्ही हीटिंग एलिमेंट ऑन होतात. इंटरलॉकिंग असे असते की कूल हा स्विच ऑन केल्याशिवाय पुढील 2 स्विच ऑन होत नाहीत. त्यामुळे फक्त हीटिंग एलिमेंट ऑन न होता आधी ब्लोअर मोटर सुरू होऊन मग हीटिंग एलिमेंट सुरू होते. त्यामुळे उष्णता शोषली जाऊन हीटिंग एलिमेंट ओव्हरहीट होत नाही. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपण याचा उपयोग करून याच्या कूल स्विच जर चालू केला असता आपणास रेग्युलर फॅनप्रमाणे आपणास हवा मिळते. अशा प्रकारे याच्यामध्ये कूल, वॉर्म व हॉट स्विच असे एकूण 3 स्विच असतात. कूल स्विच चालू केला असता नॅचरल हवा मिळणार आपणास. कूल स्विच चालू केल्यानंतर वॉर्म स्विच चालू केला असता एकच हीटिंग एलिमेंटला सप्लाय मिळत असल्यामुळे आपणास थोडीशी गरम हवा मिळेल. आणि हॉट स्विच चालू केला असता दोन्ही हीटिंग एलिमेंटला सप्लाय मिळत असल्यामुळे आपणास जास्त गरम हवा आपणास मिळते. अशा प्रकारे याच्यामध्ये इंटरलॉकिंग स्विचचे कार्य चालू असते. यानंतर हीट कन्व्हर्टरचा 7वा प्रमुख भाग आहे संरक्षक जाळी. ही हीटिंग एलिमेंटच्या पुढील बाजूस संरक्षणासाठी पोलादी तारापासून बनवलेली संरक्षक जाळी असते. या जाळीला गंज प्रतिबंधक क्रोमियमपासून प्लेटिंग केलेली असते. हीट कन्व्हर्टर चालू असताना त्याच्या पुढील भागाला चुकून हात लागला असता आतील हीटिंग एलिमेंटला आपला स्पर्श होऊ नये म्हणून पुढील भागामध्ये ही संरक्षक जाळी बसवलेली असते. यानंतर हीट कन्व्हर्टरमधील 8वा प्रमुख भाग आहे स्टँड. हीट कन्व्हर्टरला टेबलावर ठेवण्यासाठी खालील बाजूस स्टँड असते. हे स्टँड स्टीलचे असून त्याला रबरी स्टॉपर बसवलेले असते जेणेकरून आपणास तो स्टँड टेबलावर ठेवता येतो. त्याला अँगलमध्ये ॲडजस्टमेंटसुद्धा करता येते जेणेकरून आपणास
उष्णता वर खाली असं घेण्यासाठी त्याला ॲडजस्टमेंट सिस्टीमसुद्धा केलेली असते. यानंतर हीट कन्व्हर्टरमधील 9वा प्रमुख भाग आहे सप्लाय कॉर्ड. हीट कन्व्हर्टरला इलेक्ट्रिक सप्लाय देण्यासाठी ISI मार्क असलेली 3 कोअर फ्लेक्झिबल सप्लाय कॉर्ड वापरतात. कधीही चुकूनही 3 कोअर सप्लाय कॉर्डऐवजी 2 कॉर्ड सप्लाय कॉर्ड वापरायची नाही, कारण याच्यामध्ये अर्थिंग असणे हे गरजेचे आहे. याच्यामध्ये एकूण या कॉर्डमध्ये 3 वायर असणार आहेत. फेज, न्यूट्रल व अर्थ. फेजसाठी लाल वायर, न्यूट्रलसाठी काळी किंवा पिवळी आणि अर्थिंगसाठी ही हिरवी वायर असणार आहे. अर्थिंगचा जो पॉईंट असतो किंवा अर्थिंगचा जो 3 पिन टॉप असतो त्या ठिकाणी अर्थिंगसाठी मोठा टर्मिनल असतो, मोठ्या जाडीचा टर्मिनल असतो. वायरिंग करत असताना हे जे कलर मार्किंग आहे ते पाहूनच या पद्धतीनेच याच्यामध्ये ही जोडणी करावी. अशा प्रकारची ही सप्लाय कॉर्ड वायर हीट कन्व्हर्टरला इलेक्ट्रिक सप्लाय देण्यासाठी दिलेला असतो. अशा प्रकारे हीट कन्व्हर्टरमध्ये एकूण हे 9 प्रमुख भाग आहेत. त्यामध्ये पहिला भाग आहे मेटल बॉडी, दुसरा भाग हीटिंग एलिमेंट, तिसरं थर्मोस्टॅट, चौथा प्रमुख भाग आहे शेडर मोटर, 5वा सेंट्रीफ्युगल फॅन, 6वा प्रमुख भाग इंटरलॉकिंग स्विच असेंब्ली, 7वं संरक्षक जाळी, 8वं स्टँड, 9वं सप्लाय कॉर्ड असे एकूण 9 प्रमुख भाग आहेत. आज आपण या व्हिडिओमध्ये हीट कन्व्हर्टरचे कार्यतत्व व त्याचे प्रमुख भाग आणि त्या प्रमुख भागाचे उपयोग हे पाहिलो. धन्यवाद.